वसई विरार शहरातील विविध नागरी प्रश्नांवरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने वसई विरार महानगरपालिका मुख्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये खासदार विष्णू सावरा, आमदार राजन नाईक, प्रज्ञा पाटील, मनोज पाटील, मनोज बारोट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। वसई विरार शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरून भाजपच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला। मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष शहरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे वेधले। पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, अनधिकृत बांधकामे, वाहतूक तसेच नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वसई विरार महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या ह्या इथल्या बहुजन विकास आघाडीला गेल्या 7 महिन्यापूर्वी जनतेने दिल्या। मोठ्या विश्वासाने दिल्या। अपेक्षा ही होती की त्यांनी निदान या पावसाळ्यामध्ये, आत्तापर्यंतच्या पावसाळ्यामध्ये त्यांनी काही काम केलं नाहीच, परंतु निदान या पावसाळ्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे होतं। नालेसफाई, खड्डेसफाई करायला पाहिजे होती, रस्ते बुजवायला पाहिजे होते। जी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे सगळ्या व्यवस्थेची, ती त्याची घडी निर्माण करायला पाहिजे होती, परंतु पहिल्याच पावसामध्ये हे सत्ताधारी उघडे पडले आणि ते किती अपयशी ठरले हे आपल्याला दिसलेलं आहे। साधारणतः 5 दिवस या वसई विरारमध्ये पाणी घरामध्ये साचलेलं होतं। न भूतो न भविष्य ते इतिहासमध्ये कधीच असं झालं नव्हतं आणि तेवढा हा प्रकार हा या पावसाळ्यात घडला। त्याबरोबरच जी पाणीपट्टीवाढ या सत्ताधाऱ्यांनी केली, घरपट्टीवाढ केली, जे भटके कुत्रे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिरत आहेत त्यांच्यावर पाबंदी घालण्यात अपयश आलेलं आहे। पाऊस पडल्यानंतर जे खड्डे निर्माण झालेले आहेत, मी आता येतानाही बघितलं की बऱ्याचशा गटारी तुंबलेल्या आहेत आणि गटारी तुंबल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे अशा इतर अनेक समस्या ज्या सोडवण्यात येथील सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि हे त्यांना माहीत असूनसुद्धा या वसई विरार महानगरपालिकेचा विकासाचा जो महामार्ग आहे हा महानगरपालिकेतून जातो, पण तरीसुद्धा हेतू पुरस्कर ते पळवाट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ते बोट राज्य सरकारकडे दाखवत आहेत, बोट केंद्र सरकारकडे दाखवतात, परंतु हे स्वतः मान्य करतायत की ते सुद्धा अपयशी